नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण टीईटीचे काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण विथ एक्सप्लेनेशन सगळे क्वेश्चन घेणार आहोत आणि प्रत्येक चॅप्टरमधले एक एक दोन दोन क्वेश्चन घेणार आहोत, ज्यामुळे की तुमची कंप्लीट प्रॅक्टिस होईल. जर तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व आपली ही सिरीज फॉलो करू शकता. आपण टाईम वेस्ट न करता लगेच क्वेश्चन स्टार्ट करूयात. आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी वाक्यात वर या शब्दाची जात शब्दयोगी अव्यय आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात वर या शब्दाची जात ही शब्दयोगी अव्यय आहे? ऑप्शन नंबर 1 आहे वरचा मजला भाड्याने दिला. ऑप्शन नंबर 2 आहे रस्त्याने जाताना वर बघ. ऑप्शन नंबर 3 आहे वराने वधूला वरले. आणि ऑप्शन नंबर 4 आहे वर रथावर आरूढ झाला. या सगळ्या ऑप्शनमध्ये वर हा शब्द आहेच. आपण एक एक ऑप्शन बघूयात. सर्वात पहिला ऑप्शन आहे वरचा मजला भाड्याने दिला आहे. सर्वात पहिले आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं हे समजून घेऊया. नाम किंवा सर्वनामानंतर येऊन त्या शब्दाच्या वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवणाऱ्या अव्ययाला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. आता ऑप्शन नंबर 1 बघूया आपण. वरचा मजला भाड्याने दिला. येथे वरचा हा शब्द मजला या नामाची माहिती सांगतो. जसं की कोणता मजला? वरचा मजला. याचा अर्थ आहे की हे विशेषण आहे. विशेषण म्हणजे काय असते? नाम किंवा सर्वनामाचे गुण, संख्या, अवस्था किंवा विशेषता सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. ऑप्शन नंबर 1 हे विशेषण आहे, शब्दयोगी अव्यय नाही. आता आपण ऑप्शन नंबर 2 बघूया. रस्त्याने जाताना वर बघ. ऑप्शन नंबर 2 आहे रस्त्याने जाताना वर बघ. ऑप्शन नंबर 2 हे क्रियाविशेषण आहे. इथे वर हा शब्द बघ या क्रियापदाची माहिती देतो. जसं की कुठे बघ, वर बघ. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या अव्ययाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. ह्या ऑप्शन नंबर 2 मध्ये वर हे एक स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. आपण ऑप्शन नंबर 3 बघूया. वराने वधूला वरले. या इथं या ऑप्शन नंबर 3 मध्ये वर आपण हे नवरदेवाला संबोधले आहे. कोणी वधूला वरले. वराने उरले. हे एक नाम आहे. नाम म्हणजे काय असते? व्यक्ती, वस्तू, स्थळ, प्राणी किंवा भावनेच्या नावाला आपण नाम म्हणतो. ऑप्शन नंबर सी मध्ये हे नाम आहे, शब्दयोगी अव्यय नाही. आता आपण शेवटचा ऑप्शन बघूया. वर रथावर आरूढ झाला. येथे जो पहिला वर आहे जो नवरदेव म्हणून आहे तर तो नाव आहे, परंतु रथावर या शब्दात रथ हे नाम आहे आणि वर हा शब्दयोगी अव्यय आहे. जसं की आपण शब्दयोगी अव्ययाच्या व्याख्येमध्ये बघितलं होतं की नाम किंवा सर्वनामानंतर येऊन त्याचा इतर शब्दाशी संबंध दाखवणाऱ्या अव्ययाला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप. ऑप्शन नंबर 1 होते. ऑप्शन नंबर 2 होत नाही. ऑप्शन नंबर 3 केव्हा केव्हा होते. ऑप्शन नंबर 4 निश्चित सांगता येत नाही. ज्या शब्दात फक्त एकच अक्षर असते त्याला आपण एकाक्षरी शब्द म्हणतो. जसं की मी, तू, ती, हे. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होते का नाही होते? सामान्य रूप होण्यासाठी शब्दाच्या मूळ रूपात काही बदल होणे आवश्यक असते. जसं की आपण एक्झाम्पल घेऊयात. घोड्याचं घोड्या होतं, राजाचं राजाला होतं, परंतु एकाक्षरी शब्द हे लहान असतात. त्याचे स्वतंत्र सामान्य रूप हे तयार होत नाही. आपल्या या क्वेश्चन नंबर 2चं बरोबर उत्तर आहे होत नाही. आता आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3.
ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळो हे देवा. याच्यात क्वेश्चनमध्ये थोडी चुकी झाली आहे, पण बरोबर क्वेश्चन हा आहे की ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळो देवा. सो याचा ऑप्शन नंबर 1 आहे विद्यार्थ, आज्ञार्थ. ऑप्शन नंबर 3 संकेतार्थ. ऑप्शन नंबर 4 नकारार्थ. सो आपल्याला यात वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. सो या वाक्यात बोलणारा हा देवाकडे इच्छा, प्रार्थना, शुभेच्छा किंवा कामना व्यक्त करत आहे. तो ना कोणाला आदेश देत आहे, ना कोणती अट घालत आहे किंवा नकारही देत नाही. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विद्यार्थ. सो आपण एक एक ऑप्शन समजून घेऊया. सो नेमकं विद्यार्थ म्हणजे काय असतं? ज्या वाक्यात आपण इच्छा, आशीर्वाद, प्रार्थना, शुभेच्छा, कामना किंवा कर्तव्याचा अर्थ व्यक्त होतो त्या वाक्याला आपण विद्यार्थ म्हणतो. जसं की देव तुझे भले करो, सर्वांना सुख लाभो, भारताचा विजय हो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो, हे सर्व हे विद्यार्थामध्ये येतं. सो ऑप्शन नंबर बी बघूया आपण, आज्ञार्थ. सो आज्ञार्थ म्हणजे काय असतं? ज्या वाक्यात आपण आज्ञा, आदेश, विनंती किंवा सूचना देतो त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. जसं की दार बंद कर, इथे बस, कृपया शांत राहा, या टाईपमध्ये. सो ऑप्शन नंबर सी आहे संकेतार्थ. ज्या वाक्यात आपण अट, शक्यता किंवा एखादा संकेत व्यक्त करतो त्याला आपण संकेतार्थ वाक्य म्हणतो. जसं की पाऊस आला तर आपण जाणार नाहीत, या टाईपमध्ये. तू अभ्यास केला तरच पास होशील, या टाईपमध्ये. सो आता ऑप्शन नंबर 4 आहे नकारार्थी. ज्या वाक्यात आपण नकार किंवा निषेध व्यक्त होतो त्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणतो. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 विद्यार्थ. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. समास प्रकारानुसार विसंगत पर्याय ओळखा. ऑप्शन नंबर 1 आहे राजपुत्र. ऑप्शन नंबर 2 आहे ऋणमुक्त. ऑप्शन नंबर 3 आहे राजवाडा. ऑप्शन नंबर 4 आहे 4-5. सो आपण एकदा समजून घेऊया. सो राजपुत्र यानी राजाचा पुत्र. सो येथे राजाचा हा संबंध लोप पावला आहे. ही षष्टी विभक्ती आहे. सो हे तत्पुरुष समास आहे. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. येथे ऋणातून पंचमी व्यक्तीचा लोप पावला आहे. सो हे एक तत्पुरुष समास आहे. सो ऑप्शन नंबर 3 राजवाडा. विग्रह, राजाचा वाडा. येथे राजाचा हा संबंध लोप पावला आहे. सो हे एक तत्पुरुष समास आहे. ऑप्शन नंबर 4-5 विग्रह. 4 आणि 5 येथे हा उभयन्वय अव्यय लोप पावला आहे आणि हे द्वंद्व समास आहे. सो बाकी सगळे हे तत्पुरुष समास आहेत आणि शेवटचा ऑप्शन नंबर 4 हे वेगळं आहे. 4-5. सो आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 खालील पैकी तत्सम शब्द कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 देऊळ. ऑप्शन नंबर 2 घास. ऑप्शन नंबर 3 ग्रास. ऑप्शन नंबर 4 साप. सो सर्वात पहिले आपण तत्सम म्हणजे काय समजून घेऊया. सो संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे जे मराठीत आले असतील त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. तत्सम म्हणजे त्याच्यात सारखा. सो म्हणजेच संस्कृतमधील जे मूळ रूपात फारसा बदल होत नाही त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. जसं की सूर्य, विद्या, अग्नी. सो या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर सी हा, ऑप्शन नंबर 3 हा ग्रास हा तत्सम शब्द आहेत. देऊळ. सो आपण एक एक ऑप्शन बघूयात. देऊळ हा शब्द संस्कृत शब्द हा संस्कृत शब्द देवालय यातून आलेला आहे आणि
ऑप्शन नंबर 2 घास हा शब्द हा ग्रास या शब्दापासून बदलून आलेला आहे. सो ऑप्शन नंबर सी हे राईट आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6. सो खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या शब्दातून आला आहे? सो कानडी, इंग्रजी, फारशी, गुजराती. सो याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गुजराती. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7. आमच्या गावात बरेच नारद आहेत या वाक्यातील नारद हा शब्द हे शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात वापरले जातात? क्वेश्चन नंबर 7. सो ऑप्शन नंबर 1 आहे विशेष नाम. ऑप्शन नंबर 2 आहे सामान्य नाम. ऑप्शन नंबर 3 आहे भाववाचक नाव. ऑप्शन नंबर 4 आहे धातुसदित नाम. सो प्रथम आपण नारद या शब्दाचा समजून सांगू. पौराणिक कथामध्ये नारद हे एक विशिष्ट ऋषींचे नाव आहे. त्यामुळं मूळतः नारद हे विशेष नाम आहेत. परंतु या वाक्यात आमच्या गावात बरेच नारद आहेत, येथे नारद हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलेला नाही, तर तो चुगल्या करणाऱ्या एखाद्या पर्सनबद्दल वापरलेला आहे. सो याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय असते? ज्या नामाने एका जातीतील सर्व व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्यांचा बोध होतो त्याला आपण सामान्य नाम म्हणतो, की जसं की मुलगा, शिक्षक, नदी. सो या प्रश्नामध्ये नारद हा शब्द एका समूहाबद्दल वापरलेला आहे. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सामान्य नाम. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. क्वेश्चन नंबर 8. सो सर्व ऑप्शन नंबर ए आहे राजाला. ऑप्शन नंबर बी आहे मुकुट. ऑप्शन नंबर सी आहे शोभतो. ऑप्शन नंबर डी आहे या वाक्यात कर्ता नाही. तर सर्वप्रथम आपण कर्ता म्हणजे काय समजून घ्या. वाक्यातील क्रिया किंवा स्थिती ज्याच्यामुळं सांगितली जाते त्याला आपण कर्ता म्हणतो. सो कर्ता ओळखण्यासाठी क्रियापदाला कोण किंवा काय असा प्रश्न विचारले जातात. सो आपण वाक्याचं विश्लेषण करूया. राजाला मुकुट शोभतो, येथे क्रियापद शोभतो आहे. काय शोभतो? मुकुट शोभतो. तर त्यामुळे मुकुट हा कर्ता आहे, राजा हा कर्ता नाही. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मुकुट. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 12. तुला काय हवे आहे या वाक्यातील शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? सो सोपा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर ए पूर्णविराम. ऑप्शन नंबर बी उद्गार चिन्ह. ऑप्शन नंबर सी प्रश्नचिन्ह. ऑप्शन नंबर डी स्वल्पविराम. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्नचिन्ह. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 10. स्मृतिचित्रे या आत्मचरित्राच्या लेखिका कोण आहेत? ऑप्शन नंबर ए दुर्गा भागवत. ऑप्शन नंबर बी लक्ष्मीबाई टिळक. ऑप्शन नंबर सी इरावती कर्वे. ऑप्शन नंबर डी शांता शेळके. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लक्ष्मीबाई टिळक. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. स्वामी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन नंबर ए रणजित देसाई. ऑप्शन नंबर बी नास इनामदार. ऑप्शन नंबर सी भालचंद्र नेमाडे. ऑप्शन नंबर 4 गोनी दांडेकर. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रणजित देसाई. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. छातीत ढस होणे म्हणजे काय? हे वाक्यप्रचाराचा क्वेश्चन आहे. सो ऑप्शन नंबर ए आनंद होणे. ऑप्शन नंबर 2 अचानक घाबरणे. ऑप्शन नंबर सी
3 झोप येणे, ऑप्शन नंबर 4 राग येणे. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अचानक घाबरणे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. पराकाष्ठा गाठणे म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए यश मिळणे, ऑप्शन नंबर बी परकोटीला जाणे, ऑप्शन नंबर सी स्पर्धा जिंकणे, ऑप्शन नंबर डी प्रसिद्ध होणे. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 परकोटीला जाणे. नेक्स्ट क्वेश्चन. नजर वाकडी करणे म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए प्रेम करणे, ऑप्शन नंबर 2 वाईट हेतू बाळगणे, ऑप्शन नंबर सी दुर्लक्ष करणे, ऑप्शन नंबर डी आदर करणे. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वाईट हेतू बाळगणे. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. चाहूल लागणे म्हणजे काय? सो ऑप्शन नंबर ए शंका येणे, ऑप्शन नंबर बी मागावा लागणे, ऑप्शन नंबर सी पळणे, ऑप्शन नंबर डी हरवणे. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मागावा लागणे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.